तुमचं बिल भरलं नाही आणि अचानक घरातली वीज बंद झाली. लाईनमन आला नाही, कोणी घरी आलेलं नाही, तरी ही लाईट ऑफ का झाली? हे आता शक्य आहे स्मार्ट मीटरमुळे. नमस्कार, सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या घरातील स्मार्ट मीटर ऑटो डिस्कनेक्ट का होतं, ऑटो डिस्कनेक्ट म्हणजे काय, हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपण बघणार आहोत की स्मार्ट मीटर डिस्कनेक्ट म्हणजे काय. स्मार्ट मीटरमध्ये एक रिमोट डिस्कनेक्ट सिस्टीम असतो. मीटरच्या आत एक इंटरनल रिले स्विच असतो. कंपनीकडून सिग्नल गेला की सप्लाय कट होतो. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड महावितरणमध्ये स्मार्ट मीटरमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. पूर्वी मॅन्युअल कट व्हायचं, लाईनमन भेटायचा, वेळ मिळायचा. आता डिजिटल आहे. आदेश सेंट्रल कंट्रोलवरून असते आणि काही सेकंदात डिस्कनेक्ट होते. आपण इकडं बघू शकताय मीटरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये असं एक स्विच ओपन झाल्यासारखं दिसत आहे. आपल्याला बी असा कधी अनुभव आलेला आहे का? आणि हे असं का झालं तर आपल्याला वीज बिल भरण्याची नोटीस मिळून देखील आपण वीज बिल भरलेलं नाही आहे आणि वीज बिल भरलेलं नसल्यामुळे हे ऑटो डिस्कनेक्ट झालेलं आहे. स्मार्ट मीटरमध्ये लगेच वीज कट होत नाही, त्यासाठी प्रक्रिया असते. बिल जनरेट होतं, ड्यू डेट, SMS रिमाइंडर येतो, फायनल नोटीस येते आणि पेमेंट नाही केलं तर डिस्कनेक्ट होतो. म्हणजेच अचानक लाईट कट होत नाही, यासाठी सिस्टीम प्रोसेस असते. जर आपण लाईट बिल वेळेत नाही भरलं तर आपल्या घरातही असा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि ऑटो डिस्कनेक्ट होण्याची इतरही काही कारणं आहेत. टॅम्परिंग अटेम्प्ट म्हणजे आपण मीटरला काही छेडछाड केल्यास, सील तोडल्यास, जास्त लोड दिल्यास किंवा मीटर बायपास करण्याचा प्रयत्न केल्यास असं होऊ शकतं. जर आपल्या घरामधील अचानक आपण वीज बिल भरलेलं असेल तरी देखील स्मार्ट मीटर ऑटो डिस्कनेक्ट झाला तर सुरुवातीला आपण काय करावं? घरातील AC, गिझर, मोठ्या उपकरणाची ग्राफिक्स इत्यादी बंद करावी. ओव्हरलोडमुळे जर बंद झाला असेल तर मंजूर भारपेक्षा जास्त लोड वापरला गेला असेल, समजा 1 किलोवॅट तुमचा लोड असेल आणि 2 किलोवॅट जर वापरले तर त्यावेळी आपला मीटर ऑटो डिस्कनेक्ट होऊ शकतं. अशा वेळी आपण घरातील सर्व उपकरणे बंद करा आणि मीटरवर असलेलं पुश बटन 5-10 सेकंद दाबून धरा. वीज आपोआप सुरू होईल. जर आपण वीज बिल भरलेलं नसेल, वीज बिल भरलं तर 5-10 मिनटामध्ये आपली लाईट चालू होऊन जाईल. त्यासाठी वीज बिल वेळेत भरा, SMSला इग्नोर करू नका आणि वीज बिल भरण्यासाठी अधिकृत ॲपचा वापर करा. प्रीपेड असेल तर बॅलन्सही ट्रॅक करू शकता. स्मार्ट मीटर वाईट नाही, तो डिजिटल आहे. पण नेम माहीत नाही म्हणून आपल्याला त्रास होतो. तुमच्याकडे स्मार्ट मीटर आहे का? ऑटो डिस्कनेक्टचा अनुभव आपल्याला आला आहे का? आला असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपलं पेमेंट भरल्यानंतर महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरून भरल्यानंतर 15 ते 20 मिनिटात हा मीटर आपोआप चालू होतो. आपल्याला याविषयी अधिक काही शंका असल्यास आपण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. धन्यवाद.